ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्रित मोर्चा काढण्यात आला। ठाणे पालिकेतला भ्रष्टाचार आणि वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर हा मोर्चा काढण्यात आला। दोन्ही पक्षातले कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्यातल्या विविध प्रश्नांसंदर्भात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मोर्चा संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा हा एकत्रित मोर्चा आता निघतो आहे। काय नेमकी अपडेट आहे या संदर्भातली? ठाण्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे दोन्ही पक्ष आता एकत्रित येऊन आवाज उठवताना दिसतायत। बरोबर अजिंक्यजी, ठाणेकरांच्या प्रश्नांवरती मनसे आणि शिवसेना आता रस्त्यावर उतरलेले आहे। ठाण्यातील जे काही प्रमुख प्रश्न आहेत, भ्रष्टाचार असेल, पाण्याचा प्रश्न असेल, वाहतूक कोंडी आहे, वाढते अपघात आहेत, या प्रश्नांवरून आता ठाण्यातील जनता आहे ती रस्त्यावर उतरलेली आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी अनेक शिवसेनेचे पहिले कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत। हा विराट मोर्चा जो आहे तो गडकरी रंगायतन येथून ठाणे महानगरपालिकेवरती धडकणाऱ्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधूया। काहीतरी ठाण्यामधील जे प्रश्न आहेत दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, ठाण्याचे नेते आहेत, ठाण्याचे परिवहन मंत्री आहेत, मात्र तरीही ठाणेकरांना या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, सहन करावं लागतं। खरं तर या 4-5 वर्षामध्ये या महापालिकेमध्ये एवढा भ्रष्टाचार खोपवलेला आहे, सगळेजण भयभीत झालेले आहेत। आणि हे जे लांडगे आहेत, या ठाणा महानगरपालिकेमधले काही जे लांडगे आहेत, दाढीवाल्यापासून सगळे, हे लोकांनी सगळा भ्रष्टाचार आणि या महापालिकेचा वाटोळा केलेला आहे। सर्वसामान्य नागरिक आणि खास करून मी ग्रामीणमधून सांगतोय तुम्हाला, आमचा मुंब्रा शहर असेल, दिवा शहर असेल, किंवा इथं आसपासचे खेडे असतील, हे सगळेचे सगळे भयभीत झालेले आहेत। कारण या दाढीवाल्यांनी या ठाणा महानगरपालिकेला भकास केलेला आहे। महिलांचे प्रश्न या ठिकाणी आहेत। काही पाण्याचं माठ घेऊन खरं तर महिला उतरलेल्या आहेत। पाणीच नाहीये, कळव्यामध्ये सुद्धा पाणी नाही, अनेक वर्ष पाणी नाहीये, असं महिलांकडून आरोप केला जातोय। तुम्ही काय नक्की याबद्दल सांगा? गेली अनेक वर्ष दिव्यातील महिलांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे। बरीचशी आम्हाला योजना मंजूर झालेल्या आहेत, दिव्यासाठी बराचसा खर्च दिलेला आहे, परंतु अजूनही पाण्याची नीट प्रॉपर मॅनेजमेंट झालेली नाही, कुठेही नीट पाण्याची लाईन नाही। अजूनही महिला खड्ड्यातून पाणी भरत आहे आमच्या इकडे, ही आमची व्यथा आहे। मग ह्या अशा सरकारचं आम्ही करायचं काय? शेवटी जर आम्ही यांना मतं देतो, यांना टॅक्स भरतो या सरकारसाठी, मग ते जर आम्हाला मूलभूत सुविधाच पुरवत नसतील, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी ही मूलभूत सुविधा, महिलांची आता दिवाळी आलेली आहे आणि पाणी जर नसेल तर महिला काय करणार आहेत? याचं उत्तर या सरकारने आम्हाला द्यावं। अजिंक्यजी, आपण जर बघितलं तर महिलांना पाण्याची समस्या आहेत, पुरुषांना सुद्धा या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या आहेत, त्या महिलांना सुद्धा आहेत। मात्र ऐन दिवाळीचा सण खरं तर तोंडावर असताना या समस्या या सर्व नागरिकांना भेडसावत आहेत आणि याचसाठी खरं तर हे सर्व कार्यकर्ते आज आहेत रस्त्यावरती उतरले। त्यामुळे मुंबई महानगरपालिका ज्याप्रमाणे आश्वासन देत असते, त्यामुळे ठाणे महानगरपालिका सुद्धा आश्वासन देत असते। मात्र ही आश्वासनं पूर्ण कधी होणार, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्याचवरून शिंदेंना खरं तर हा प्रश्न जो आहे या मोर्चातून विचारण्यात येतो। अजिंक्यजी, ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत। रस्त्याच्या खड्ड्यामुळे मला अपघात झाला, त्याने हे मला लागलं गेलंय आणि हे माझं एकट्याच नाहीये की अनेक लोकांना किती अपघात घडलेले आहेत। रस्त्याच्या खड्ड्यामुळे म्हणा, ट्रॅफिकमुळे म्हणा, कोणाला उपचार घेताही येत नाही, कारण म्हणजे वाहतूक कोंडीमुळे जाताही येत नाहीये दवाखान्यात। या कारणाने मी इथे आंदोलनाला आले। ठाण्यामध्ये रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते आहेत हे माहीत नाही पडत। मागच्या वेळी आम्ही झेंडूबाम आंदोलन केलं होतं, रस्त्यातून जेव्हा झेंडूबाम लावा, तरी सुद्धा हे प्रशासन जागे झालेलं ना, हे झोपी गेलेलं आणि लोकांवर जो अन्याय होतोय त्याच्यासाठी आज प्रतिकात्मक हे आंदोलन इथे मनसेच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे। आम्हाला पाण्याची समस्या आहे ती दूर झालीच पाहिजे। कलवा आमच्या इकडे कलवामध्ये 1 तास पाणी मुश्किलने येतो, कधी कधी 2-2 दिवस पाणी येत नाही। आम्ही पाण्यासाठी हक्क मागायला आलेलो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।